जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विनंती आपल्याला राहील की बुद्धविटेवरी या चॅनलला आपण सगळ्यांना सबस्क्राईब करा, लाईक द्या, कमेंट्स करा. तद्वतच आपलं चॅनल हे सुदृढ होण्यासाठी आणि जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी याला काही आर्थिक मदत देखील करा अशी मी विनंती करतो. आणि आजच्या माझ्या कथानकाला सुरुवात करतो. वास्तविक पाहता कथानक सांगणार होतो, परंतु श्री संत तुकोबा महाराज यांनी जो अभंग दिलेला आहे त्या अभंगाला सुरुवात करतो पहिलं. आणि ते कथानक कसं असतं त्याचा उलगडा नंतर करून दाखवतो. कारण अगोदर जर ते कथानक जर मी केलं तर काय होईल, याच्यातील थ्रिल जे थ्रिल का म्हणजे काय सांगायचं गौण असतं, रहस्य असतं, रहस्य ते संपून जाईल. आणि मग रहस्य संपल्यानंतर कथेमध्ये राम राहत नाही ना. हो, रामच राहत नाही. आलं लक्षात? कारण राम हा शब्द प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. आपल्या खिशात जर दमडी नसेल तर काय राम ना जीवनामध्ये. रामाने काय भलं केलं काय, म्हणजे अशा राम या शब्दाचा विविध अर्थाने उपयोग केला जातो. आता तेवढं खोलत मी जात नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो दादानो, 13व्या शतकामध्ये जी काही धम्मक्रांती झाली, का झाली धम्मक्रांती तर कारणही सांगतो. 13व्या शतकामध्ये जी धम्मक्रांती झाली त्याच्यामध्ये ज्या महापुरुषानं किंवा एक संतांना म्हणूया हवं तर आपण आपला सहभाग नोंदवला, तर त्या चळवळीच्या संदर्भामध्ये त्या संत कवींनी केलेल्या उठावामध्ये कशा पद्धतीनं वारकरी संप्रदाय स्थापन झालेला आहे त्याच्याकडे येतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंढरीचा पांडुरंग हा इसवी सन 2ऱ्या शतकांपासून ते इसवी सन 11व्या शतकांपर्यंत एक कर्मकांडामध्ये गुरफटलेला होता, गुरफटून ठेवला होता कर्मकांडामध्ये. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी झाल्या, काय चळवळी झाल्या, काय काही बाहेरच्या आक्रांतानं येऊन अतिक्रमण केलं सुद्धा. म्हणजे विविध प्रकारे तो जो काळ जो आहे तो 500 वर्षाचा जो काळ आहे ना, तो महाराष्ट्राच्या धार्मिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा उलथापालथीला कारणीभूत होतो. हा इतिहास आहे. आम्ही म्हणू की आपण म्हणतो किंवा देवगिरीचे महाराज होतेच की, मग ते त्यांच्यापासून काय झाले असेल की, किंवा आपले प्रतिष्ठानचे महाराज होतेच की, सातवाहनानं काही केलं असेलच ना वगैरे वगैरे. हा सगळा इतिहास आहे. परंतु या इतिहासात आपल्याला जायचं, हळूहळू जायचे, राहायचं नाही असं. परंतु 2 वाक्यामध्ये सांगतो काय की पंढरीचा पांडुरंग हा इसवी सन 2ऱ्या शतकांपासून ते पार 11व्या शतकांपर्यंत म्हणा किंवा 12च्या निम्म्यावर म्हणा तो कर्मकांडात गुंडळलेला होता. बहुजनांचा हा देव बहुजनांच्या दृष्टीस पडत नव्हता. एक वेगळंच आवरण त्याच्यावर चढवलं जात होतं, एक वेगळाच त्याला मुलामा दिला जात होता. हे जी चळवळ जी होती पंढरी क्षेत्रामध्ये किंवा पांडुरंगाची जी चळवळ जी होती, ज्या हेतूनं सम्राट अशोकानं पंढरपूरला एक म्हणजे थोडक्यात काय की बोधी मंदिर निर्माण केलं. परंतु त्या बोधी मंदिरावर किंवा बुद्ध विहारावर एक वेगळ्याच प्रकारे लोकांनी अतिक्रमण करून आपली छाप तिथं सोडली गेली. म्हणजेच काय की मुळातला जो धम्म होता, मुळातला जो बुद्ध होता, तो नष्ट करण्यात यशस्वी झालेली मंडळी. आणि या यशस्वी झालेल्या मंडळीनंच पुन्हा बहुजनांना त्रास देण्याला सुरुवात केलेली आहे. उद्देश एकच आहे, तुम्हाला मंदिरामध्ये काय येऊ दिलं जात नव्हतं बाबांनो, तर त्याचं कारण एक होतं. तुम्हाला सांगतो, कुठलं शिवतीचं कारण नव्हतं, कुठलं विटाळा तांदळाचं कारण नव्हतं किंवा काहीही नव्हतं. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की बहुजनांची माणसं
ही सम्राट अशोकांची माणसं, ही बुद्धाची माणसं जर त्या विहारात जर गेली तर आपण काय काळा कारनामा केला तर उघड होऊ नये, उघड करतील. अंबाबाईच्या देवळात जर तुम्ही गेला ना कोल्हापूरला, काय होती तो प्रत्येक खांबावर बुद्ध, प्रत्येक खांबावर बुद्ध. ही चळवळ ज्या आपल्या साधू संतांनी चालवली गेली, कशाची? मी म्हणतो पांडुरंग मुक्तीची चळवळ. हो, ही चळवळ कशी होती? पांडुरंग मुक्तीची चळवळ होती. या चळवळीमध्ये अनेक समाजातील अनेक गटांनी म्हणा किंवा जातींनी म्हणा, स्पष्ट बोलतो, प्रत्येक जो जो या क्रांतिकारी चळवळीत आलेला आहे त्याला कालांतराने संत म्हटलं जातं. संत म्हटलं गेलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठलीही बहुजनांची जात घ्या, ज्याला आपण ST OBC म्हणतो, याच्यामधून पूर्ण जात घ्या तुम्ही, आणि प्रत्येक जाती एक संत झालेला आहे, निर्माण झालेला आहे. म्हणजे काय केलं? तर श्री संत नामदेव महाराजांनी प्रत्येक जातीतील साधू संतांची एक मोठ बांधली गेली. आणि ह्या धम्म चळवळीमध्ये म्हणा किंवा ह्या क्रांतिकारी एक उठावामध्ये म्हणा, उठावच म्हणावं लागेल ना, उठाव म्हणजे धार्मिक उठाव, धार्मिक उठाव. कारण आमच्या साधू संतांना जेवढे काय अभंग लिहिले ते अभंग क्रांतिकारी विचारांचे पुल्लिंग होते. पांडुरंगाची भक्तीपर अभंग आहेत, पांडुरंगाचे ज्ञानपर अभंग आहेत, परंतु हे अभंग जे लिहिले गेले, उदाहरणार्थ श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहिले गेले, हे काय होतं तर हे तुमच्या सन्मानाची दिशा दाखवणारे अभंग होते. आणि म्हणूनच ब्राह्मणवाद्यांनी ते अभंग इंद्रायणीत बुडून टाकले किंवा बुडवले वगैरे वगैरे प्रघात आहे. केवळ आणि केवळ हे श्री संत तुकाराम महाराज शेवटचे संत, समजा पहिले संत नामदेव महाराज, ही जी एक 400-500 वर्षाची जी पिढी निर्माण झालेली आहे. हो, कारण 13व्या शतकामध्ये नामदेव महाराज आणि 16व्या शतकामध्ये आपले तुकाराम महाराज, म्हणजे 400 वर्षाची पिढी झाली. तर याच्यातून समाजाला जागृत व्हावं आणि विठोबा आमचा मोकळा व्हावा, त्यानं मोकळा श्वास घ्यावा, हीच धडपड तडपड आमच्या साधू संतांनी केलेली आहे बाबांनो. पण हे लक्षात कोण घेतो, नाही का? म्हणून आमच्या या बिरादरीमध्ये, थोडक्यात काय जातीमध्ये, वेगवेगळ्या जाती जरी अनेक असले, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अनेक रंगाची माणसं तिथं, कुठं? वाळवंटामध्ये. आणि बाबांनो, या ठिकाणी सांगायचं म्हणजे काय की सर्वात जी कनिष्ठ जात म्हणून गणली गेली होती ती मागासवर्गीय, की जिला कोणी गावामध्ये येऊ देत नव्हतं, ज्याला स्पर्श केला तर 108 वेळा आंघोळ करावं लागत होते, अशा समाजातील घटकातील महार समाजातील श्री संत चोखोबा महाराज यांच्या संदर्भामध्येच आजचा हा प्रवचनाचा भाग आहे. आणि त्यांनी जे आपला अभंग घेतलेला आहे त्या अभंगाच्या माध्यमातून, सामाजिक क्रांतीच्याही माध्यमातून मी बोलत आहे. केवळ आणि केवळ साधू संत झाला म्हणजे केवळ आणि केवळ तो टाळ कुटत बसणारा नव्हे आणि अन्याय सहन करणारा देखील नव्हे. कुठलेही आज आमच्या साधू संतांचा खूप छळ झाला, अत्यधिक छळ झाला, परंतु कधीही आमच्या साधू संतांनी भडकाऊ तक्रार केलेली नाही. मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलीचं थोडा छळ झाला का हो? पण कुठल्या ज्ञानेश्वरीमध्ये, कुठल्या अभंगामध्ये माऊलीनं आपल्यावर होणाऱ्या दुःखाचा पाडा वाचला? कुठंच नाही. अख्खी ज्ञानेश्वरी घ्या, नाही का, अमृतानुभव घ्या किंवा अनेक अभंग घ्या, चारी भावनाचा अभंग घ्या, चारी भावनाला समाजानं खूप त्रास दिला, समाजानं, पण आमच्या समाजानं नव्हे. कारण आमच्या भोजलिंग सुतारानं या निर्वासित झालेल्या मुलांना सांभाळ केला. भोजलिंग नावाचा सुतार होता. मग छळ कोणी केला हे तुम्हाला माहिती आहे ना, नाही का?
त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य इथं असं आहे की एका विशिष्ट समाजानं ब्राह्मणवाद्यानं आपल्या त्यांच्या परंपरेच्या रूढीनुसार, कारण वेदाचा अधिकार शूद्राला नाही, वेदाचा अधिकार शूद्राला नाही, शूद्राने जर वेद वगैरे वाचले तर त्यांना कडक शासन होईल, हेही तरतूद होती. म्हणून त्यांच्या वंशम परंपरेने चालत आलेल्या ज्या काही रीतिरिवाज होत्या त्या रीतिरिवाजानुसारच ब्राह्मण वर्ग बहुजनांना वागवित होता. इथं काय कोणाच्या पोटामध्ये आकस वगैरे काही प्रश्न नव्हता. हे नंतर कुभांड रचलं गेलं. हो, हे नंतर रचलं गेलं कुभांड. काय रचलं गेलं? ब्राह्मणाने त्रास दिला, चुकवून नाही, कारण ते त्यांच्या रीतिरिवाजानं, ते त्यांच्या धार्मिक ग्रंथातून लिहिल्याप्रमाणे जसे आदेश होते तसा समाज व्यवस्था चालत होती. सांगा मला, ही समाज व्यवस्था चालत होती. त्याच्यामुळं शिक्षणाचा अधिकारच नव्हता, किंवा शिक्षण घेतच नव्हते, किंवा जवळ बोलव स्पर्श करत नव्हते. हे कुठंतरी अतिरंजित आहे. आणि ते अतिरंजिताचा तो जो अतिरंजिताचा पाडा जो आजही एक आमच्या 20व्या-21व्या शतकात वाचला जातो आणि सामाजिक नाळ तोडले जाते, बिघडवली जाते, सामाजिक सलोखा तोडला जातो. कशामुळे तोडला जातो? तर विपरीत अशा पद्धतीचं आपलं लिखाण किंवा वाचन झाल्यामुळे किंवा आकलन बुद्धी झाल्यामुळे म्हणतो मी. आकलन बुद्धी झाल्यामुळं सगळ्याच ब्राह्मणानं, सगळ्याच महाराजांना त्रास दिला असं थोडंच आहे. अहो, ठराविकच ब्राह्मण आहेत की जे मंदिरामध्ये होते त्यांनी मग तुम्हाला सांगितलं मंदिरामध्ये काही येऊ दिलं नाही वगैरे. हे कारण तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ना. त्याच्यामुळं सर्रास ब्राह्मण वर्गानं छळ केला. छळ केला म्हणजे काय केलं? काय नाही केलं. त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या राजानं घालून दिलेल्या नियमानुसार ते वागत होते, चालत होते. आज ते राज्य राहिले नाही. आज संविधानाचं राज्य आलेलं आहे. आज राज्य लोक मतपेटीतून निर्माण होत आहे. मग हे असताना देखील, एवढं स्वातंत्र्य मिळून असून देखील आपण अभद्र पद्धतीनं ब्राह्मणाच्या समाजावर का म्हणून टीका करावी? आता ते टीका विसरून जावी. असो, माझा शीन भाग हरपला, माझा शीन भाग हरपला, विठोबा विठेवरी पाहिला, विठोबा विठोवरी पाहिला, विठोबा विठेवरी पाहिला, माझा शीन भाग हरपला. हां, सांगायचं एक महत्त्वाचं म्हणजे काय की माणूस हा थकतो, दमतो, भागतो आणि मग तो काय करतो? विश्रांतीसाठी आपल्या देवाचं नाव घेणं, अभंगाचं नाव घेणं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं का आपलं मन रिझवणं. म्हणजे काय होतं इथं? माझा शीन भाग हरपला. श्री संत चोखोबा महाराज म्हणतात इथं की बाबा माझा सगळा शिनवटा गेला. आता शिनवटा कुठला असू शकतो? कष्टाचा असू शकतो, हां, समाजाचा असू शकतो, हां, इतिहासाचा असू शकतो, हां, पूर्वजन्माचाही असू शकतो. शिनवटा किती प्रकारचा आहे? अनेक प्रकारचा शिनवटा आहे. जवळजवळ सगळ्याच क्षेत्रामधला शिनवटा येत असतो. शिनवटा म्हणजे काय? किंवा देहाचा आळस येणे किंवा थकणे वगैरे. पण शिनवटा जो आहे तो शिनवटा अनेक प्रकारचा आहे. लक्षात आलं का? धार्मिक शिनवटा देखील असू शकतो, सामाजिक असू शकतो. तर हा जो शिनवटा आहे सगळा ऐहिक, परलौकिक, आध्यात्मिक सगळा शिनवटा जो आलेला आहे तो शिनवटा कुठे संपला जातो? विठोबा विटेवरी देखिला. ज्या ज्या वेळी मी माझ्या पांडुरंगाला विटेवर पाहतो, अर्थात तो विटेवरून खाली आलाच नाही, अजूनही तो विटेवरच आहे. ज्या ज्या वेळी मी माझ्या पांडुरंगाला विटेवर पाहतो त्यावेळी मला जे आलेला शिनवटा आहे तो सगळा शिनवटा जातो आणि माझं मन तल्लीन होतं. लोकांच्या वेगवेगळ्या विचारांचा शिनवटा माझ्या मनावर येतो, पण ज्यावेळी मी माझ्या देवाला पाहतो त्यावेळी तो शिनवटा सगळा निघून जातो. ज्यावेळी सामाजिक बंधनाचं, सामाजिक जातीयवादाचा जो शिनवटा मला आलेला आहे
ते सगळा शिनवटा मी माझा नष्ट कधी होतो, ज्यावेळी मी माझ्या देवाला विटेवरी पाहतो. म्हणून अवघ्या जन्माचे सार्थक झाले, अवघ्या जन्माचे सार्थक झाले, डोळा समचरण देखिले. कारण अवघ्या जन्माचे म्हणजे 84,000 जन्म घेतलेला. हे आता पोथी पुराण ह्याला काही सायन्स लागत नाही, काय नाही, किंवा ह्याला काय तर्कबुद्धी लागत नाही. कारण तर्कवादी लोक आमच्यापाशी टिकत नाहीत. अवघ्या जन्माचे सार्थक झाले म्हणजे आता जो जन्म आहे तोही जन्म घ्या, आणि याच्या पूर्वीचा जो होता जन्म तोही घ्या. आणि हा मानवदेह ज्यावेळी वेगवेगळ्या योनीमधून येऊन तो मानव धर्म जपत असतो, त्यावेळी तो विठोबाला पाहिलं की अवघ्या जन्माचा, अवघ्या आयुष्याचा, अवघ्या 84,000 योनींचा शिनवटा संपला. तुमच्या माहिती सांगतो सर, किती सांगितलं बाबा योनी? 84,000 योनी. किती? 84,000 योनी. तुमच्या लक्षात आले का? आता तर डोकं पेटलं का? बघा सम्राट अशोकाने काय केलंय? 84,000 स्तूपांची, 84,000 विहारांची, 84,000 शिलालेखांची निर्मिती केली. बघा कुठे डोकं लागत असेल तुमचं तर. 84,000 विहार भारतामध्ये की आपल्या या पृथ्वी तलावर 84,000 विहाराची निर्मिती झाली. आणि 84,000 जन्म मनुवाद्याकडे सापडला. वेदशास्त्रामध्ये येऊन राहिलं 84,000 जन्म, 84,000 योनी. आमच्या अशोकाचं काय? 84,000 मंदिरं, 84,000 स्कंद. लक्षात आलं का? 84,000 स्कंद. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर काय म्हटलं? अवघ्या जन्माचे सार्थक झाले, डोळा समचरण पाहिले. आता डोळा म्हणजे माझे डोळे हे सदृश स्वरूपातले डोळे, आत्मसृष्टीतील देखील डोळे, ज्याला आम्ही समपसाय पद्धती म्हणतो पालीमध्ये. तर त्या डोळ्यातून, अंतरचक्षूतून, अंतरडोळ्यातून विठ्ठलाला पाहणे, दोन्ही बाजूने पाहणे, एक उघड्या डोळ्याने पाहणे, एक अंतरचक्षूतून पाहणे. आणि ज्यावेळी आम्ही आमच्या ह्या दोन्ही डोळ्यानं, अंतरचक्षू आणि बाह्य चक्षू, या दोन्ही डोळ्यानं आम्ही ज्यावेळी समचरण शब्द लक्षात घ्या, आणि नेहमी बोलतो हा समचरण. तर समचरण याचा अर्थ समानता. समानता कुणापाशी आहे? तर पांडुरंगाच्या पायाजवळ. लक्षात आलं का? समानता, बंधुता, प्रेम, भावना, हे सगळं जे गुण आहेत ते गुण आपल्या पांडुरंगाचे आहेत. आणि म्हणून आमचे चोखोबा म्हणतात की डोळा समचरण देखिले, समचरण देखिले. चंद्रभागे तिरी नाचती वार करी. आता चंद्रभागा आपली नदी, चंद्रभागा तिरी नाचती वार करी, आनंदाने विठ्ठलाच्या नाम गजरी. सोपा अर्थ, काय एवढं नाही एवढं. तो सुख सोहळा देवाशी दुर्लभ. कुठला? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आमचे जे काय वारकरी नाचतात, हसतात, खिदळतात, हा जो देखावा आहे, हा देखावा देवांना देखील पाहता येत नाही. देव म्हणजे कोण? ब्राह्मण. कारण ब्राह्मणाला देव म्हटलं जातं. आणि तो सुख सोहळा देवाशी दुर्लभ. कारण हा आमचा जो सुख सोहळा पाहायचा आहे तर ब्राह्मण कधीच पाहत नाही का? त्याला काहीतरी त्यांचं इगो असेल का असेल. पण त्याला आमचं चोखोबा काय म्हणतात? ते दुर्लभ आहे. आमचं दर्शन ब्राह्मणाला होणं दुर्लभ आहे. कारण ब्राह्मण तिथे येत नव्हतं कधी चंद्रभागा चिरामध्ये. मग असा हा सोहळा, आमच्या साधू संतांचा जो सोहळा आहे, तो सोहळा पाहण्यासाठी देवांना देखील तरसावं लागत होतं. देवसुद्धा येऊ शकत नव्हते, देवसुद्धा पाहू शकत नव्हते. परंतु हा सुख सोहळा, हा चंद्रभागेच्या तीरावरचा जो काय वारकरी संप्रदायाचा विविध कार्यक्रम असतील ते मात्र आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. म्हणून देवांपेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. कारण असा सुख सोहळा त्यांच्या नशिबी नाही, असा सुख सोहळा आमच्या नशिबी आहे. जय जय रामकृष्ण. पांडुरंग हरी. बुद्ध विटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा बाबा हो. आर्थिक
आर्थिकसुद्धा दान द्या काहीतरी आणि कमेंट करा.